तर पहिली गोष्ट मला अशी जाणवली की आपल्या डोक्यात आपण जेव्हा स्टार्टअप करायचं असं म्हणतो तेव्हा अरे काहीतरी खूप भारी असणार ओके आणि खूप एक्साइटिंग असणार ओके असं आपल्याला वाटतं. आपण जेव्हा त्याच्यात घुसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खूपच बोरिंग आहे, खूपच मोनोटोनस आहे. बरोबर. पण ॲट द सेम टाइम इट इज व्हेरी रिवॉर्डिंग असं माझ्या लक्षात आलं. बरोबर. म्हणजे तुमच्या साधारण आयुष्यातला 90% वेळ हा बोरिंग आणि मोनोटोनस गोष्टी करण्यात जातो, पण 10% वेळ म्हणजे माझ्यासाठी तरी असं झालं इट इज व्हेरी रिवॉर्डिंग. बरोबर. तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी मिळते बरोबर. जी तुम्हाला एरवी मिळू शकत नाही. नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलाय ऋषिकेश मेहेंदळे. तर त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं मी खूप इंट्रोडक्शन किंवा प्रिल्यूड देण्यापेक्षा आय थिंक आपण त्याच्याकडनंच ती ऐकूया. ऋषिकेश, वेलकम टू द शो. हाय सोहम, थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. 2011 तू आय थिंक मेगो नावाची कंपनी चालू केलीस. हो. तर तिथपासनं किंवा त्याच्या आधीची 2 वर्ष अशा इथनं आपण तुझी जर का एक क्विक जर्नी जर का तू आम्हाला सांगितलीस आणि मेगो काय आहे किंवा आत्ता त्याचं काय स्टेटस आहे. कारण 11 ते 23 म्हणजे जवळजवळ 11 वर्ष तरी ती कंपनी तू ग्रो केलीस किंवा ती काय म्हणतात स्ट्रेंथन केलीस. तर त्याच्याविषयी आपण ह्या पहिल्या सेगमेंटमध्ये बोलू, कारण दुसरा सेगमेंट खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या दृष्टीने. येस. सो मी इंजिनियर आहे. मी पुण्यातनं इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मला ऑफकोर्स जॉब ऑफर्स होत्या. एक IBM मध्ये मला जॉब ऑफर मिळाली होती, पण मला ट्रॅडिशनल जॉब ओपनिंग्समध्ये इंटरेस्ट नव्हता. सो मला IIT चेन्नईला थोडासा रिसर्च ओरिएंटेड काम करायची संधी मिळाली. बरं. ही 2007 सालची गोष्ट. मग मी तिथे जायचं ठरवलं. तिथे मला वाटतं आमच्या बॅचमध्ये मी प्रॉबेबली सगळ्यात लोएस्ट पेड असेन, पण एक्सपिरियन्स वाईज खूप व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स मला तिथे मिळाला. येस. आणि आय वॉज प्लेस्ड इन अ इन्क्युबेटर. आणि आय थिंक IIT मद्रासचा तो जो इन्क्युबेटर होता तो भारतातला पहिला इन्क्युबेटर आहे. इट वॉज अंडर डॉक्टर अशोक झुंझुनवाला म्हणून तिथले सिनियर प्रोफेसर होते. त्यांनी ती कन्सेप्ट आणली होती. आणि त्या काळात असं काही नव्हतंच इन्क्युबेटर आणि अशा सगळ्या गोष्टी. पण तिथे मी गेलो. सो तिथे एक 12 कंपनीज होत्या, स्टार्टअप्स होत्या. आणि दॅट वॉज अकॉर्डिंग टू मी व्हेअर द इंडियन स्टार्टअप सीन बिगॅन, वन ऑफ द फ्यू लोकेशन्स इन इंडिया. बरोबर. आणि तिथे आय एंडेड अप वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट आणि आम्ही चांगलं काम केलं. वी फाईल्ड अ फ्यू पेटंट्स वगैरे वगैरे. आणि मग त्याची पण कंपनी करा तुम्ही असं आमच्या प्रोफेसरनी सांगितलं. पण मला अजून थोडं बाहेरचं पण एक्सपोजर हवं होतं. राईट. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी काही त्याच्यात मला नाही थांबायचं, मला बाहेर जायचं आहे. सो त्या प्रोजेक्टमध्ये माझे जे पार्टनर्स होते त्यांनी ती कंपनी पुढे फॉर्म केली आणि चालू केलं. बरोबर. मग त्यानंतर आय वेंट टू जॉर्जिया टेक आणि तिथे मी कम्प्युटर सायन्सच्या MS करायला गेलो. तिथे फॉर्च्युनेटली गेल्या गेल्या मला फंडिंग मिळालं आणि त्यामुळे मला रिसर्च करायची संधी मिळाली. आणि तिथे मी वायरलेस नेटवर्किंग या क्षेत्रात रिसर्च केला. आणि तिथे खूप मला चांगला एक्सपिरियन्स मिळाला. लोक काय पद्धतीने काम करतात, इनोव्हेशन कशा पद्धतीने करायचं, असं बऱ्यापैकी मी तिथे काम केलं. आणि माझं काम जे होतं ते ॲप्लिकेशन साईडला नव्हतं, कोर ऑपरेटिंग सिस्टीम लेवलचं तिथे काम होतं. बरोबर. सो हार्ड कोर टेक्निकल. सो मला असं वाटतं IITच्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे आणि नंतर जॉर्जिया टेकच्या 2 वर्षाच्या रिसर्चमुळे माझं इन्क्लिनेशन हे टेक्निकल झालं आणि ट्रेनिंग पण तसंच झालं आणि माझी आवड, मला त्याची गोडी लागायला लागली. आणि पण हे माझं मात्र ठरलं होतं की US मध्ये मी जरी होतो तरी माझं तिथे MS झाल्यावर मला परत यायचं होतं. सो फॉर्च्युनेटली मला फंडिंग होतं, त्यामुळे मला लोन घ्यावं लागलं नाही आणि मी माझं MS झाल्याच्या प्रॉबेबली दुसऱ्या आठवड्यात सगळा बोरिया बिस्तर बांधके पुण्यात परत येऊ शकलो. बर. आता इथे फक्त तुला एक परत एक सब क्वेश्चन विचारावं वाटतं, कारण तू ज्या पद्धतीने सांगतोयस की फंडिंग मिळालं, तर ते थोडंसं आपण जर का एलॅबरेट केलं तर लिस्नर्सना पण कळेल की हे कशा टाईपचं फंडिंग होतं, किंवा कारण की तिथे तू स्टुडंट म्हणून गेला होतास
आणि तिथे तुला तुझे काही रिसर्च प्रेझेंट केला असेल त्यासाठी तुला फंडिंग मिळालं असेल, तर ते थोडंसं जिस्टमध्ये सांग. सो फंडिंग मला जे मिळालं ते मला रिसर्च असिस्टंट म्हणून काम करायचं मिळालं. राईट. सो तिथे एक प्रोफेसर होते डॉक्टर संतोष वेंपाला म्हणून. सो त्यांचा एक प्रोजेक्ट चालू होता तिथे आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना इट वॉज ऑन वायरलेस नेटवर्किंग आणि त्याच्यात त्यांना त्या विषयात थोडं ज्ञान असलेला, अर्थात तेव्हा मी खूपच ज्युनियर होतो, सो ज्ञान हा शब्द म्हणणं आवड असलेल्या आणि थोडेसे प्रूव्हन क्रिडेन्शियल्स असलेली व्यक्ती त्यांना हवी होती. आणि IITत माझं बऱ्यापैकी तसं काम होतं. त्यामुळे ही ऑफर्ड मी आरे, ज्याला आरे म्हणतात, आणि मग तिथे मी त्या प्रोजेक्टवर काम चालू केलं. सो येस, सेकंड वीक मध्ये तू परत आलास पुण्यात. येस. सो मी पुण्यात परत आलो आणि माझा शाळेपासूनचा मित्र मंदार, सो आमचं असं एक मोघम बोलणं झालं होतं की आपण एक स्वतःची कंपनी चालू करू. सो मी ज्यावेळी साधारण माझा प्लॅन फायनल झाला परत यायचा, त्यावेळी मी त्याला सांगितलं आणि तो म्हणला ठीक आहे, मी जॉब सोडतो माझा. आणि सहज, म्हणजे आमचं एकदम मोघम बोलणं झालं होतं, पण ते त्याच्याही डोक्यात होतं. राईट. तो पण इंजिनियर आहे, फक्त ही इज मोर इंटरेस्टेड इन बिझनेस अँड ऑपरेशन्स वगैरे वगैरे. बरोबर. सो आमचं थोडं कॉम्प्लिमेंटरी झालं. करेक्ट. सो परत आल्यावर कुठे सुरू करायची हा एक प्रश्न होता. सो मी IITत ज्या इन्क्युबेटरमध्ये होतो तिथे माझे कॉन्टॅक्ट्स होते. सो वी वेंट देअर आणि तिथे आम्ही मेगोची स्थापना केली आणि काम चालू केलं. त्यात अजून एक गमतीशीर गोष्ट सांगायची म्हणजे मी जॉर्जिया टेकला असताना आय गॉट अ चान्स टू राईट अ ग्रांट आणि त्याचे आम्हाला साधारण त्यावेळी $50,000 ती ग्रांट होती. सो मी ग्रॅज्युएट झालो जॉर्जिया टेकमध्ये, त्यावेळी त्यातले काही पैसे शिल्लक होते. आणि मी जेव्हा माझ्या तिथल्या मास्तरला असं सांगितलं की अहो मला आता इथे नाही थांबायचं, मला परत जाऊन भारतात कंपनी चालू करायची. बरोबर. सो ही सेड उत्तम, म्हणजे आय विल ट्रान्सफर धिस फंड्स टू यू ॲज अ सीड कॅपिटल. नाईस. सो ॲक्च्युली दॅट वॉज द रिझन वी कुड स्टार्ट. बरोबर. ह्याला नुसतीच त्यांची नाही तर जॉर्जिया टेकचीही परमिशन मिळाली आम्हाला. सो त्यामुळे हे सगळं घडून आलं. सो आम्ही चेन्नईला गेलो, तिथे इन्क्युबेटरमध्ये आम्ही कंपनी चालू केली. नाईस. आता मेगो काय आहे किंवा ते कसं तू डिस्क्राईब करशील इनिशियल? म्हणजे आता मला इंटरेस्ट अजून कुठे वाटतोय की जेव्हा सुरुवात झाली कंपनी आणि आत्ता ह्याच्यातले ट्रान्झिशन्स किंवा बिल्डिंग ब्लॉक्स आपण ज्याला म्हणतो, सो ते थोडंसं सांगतो ना. सो बेसिकली मी आणि मंदार आम्हाला शून्य बिझनेस बॅकग्राऊंड आहे. बरोबर. म्हणजे माझे फर्स्ट ऑन्टरप्रेनर इन प्रॉबेबली द एंटायर फॅमिली फॉर बोथ ऑफ अस. राईट. म्हणजे आय कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ एज्युकेशनिस्ट अँड सोशल वर्कर्स. राईट. अँड मंदारकडे पण अशी काही बिझनेसची बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे सुरुवातीचा आमचा मेन चॅलेंज हा असायचा की हाऊ टू सेल. कारण आम्हाला कोणालाच ते ओरिएंटेशनच नव्हतं की कसं विकायचं. बरोबर. आणि मग परत भारतात आल्यावर कशात कंपनी चालू करायची, काय चालू करायचं, असं सगळं आमचे डिस्कशन्स चालायची. आणि त्यावेळी मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट वॉज इंडियामध्ये ते अपकमिंग होतं भारतात. बरोबर. सो आम्ही ठरवलं आपण त्याच्यात आपले काही स्किल सेट्स बिल्ड करू. आणि आम्ही काही असे स्वँकी MBA बिझनेस टाईप्स नव्हतो. बरोबर. त्यामुळे सुरुवातीची कामं मिळवणं अवघड गेलं. सो पण आम्ही एकच गोष्ट फॉलो केली की जे काम येईल ते उत्तम करायचं. बरोबर. आणि एकदा कस्टमर आला की परत जाता कामा नये. बरोबर. अशा पद्धतीची आम्ही फिलॉसॉफी ठेवली. करेक्ट. आणि मग आमच्याकडे असे खूप कस्टमर्स आले की जे 3-4 ऑलरेडी व्हेंडर्स बरोबर काम केलं होतं पण सॅटिस्फाईड नव्हते. चला आपण ह्यांना ट्राय आउट करून बघू. सो अशा पद्धतीचे खूप कस्टमर्स आम्ही मिळवले आणि दे स्टेड विथ अस फॉर इयर्स. सो सुरुवातीची प्रॉबेबली एक 4-5 वर्ष लोक स्ट्रगल हा शब्द म्हणतात, पण मी हा शब्द नाही वापरत. कारण स्ट्रगल ऑलवेज हॅज अ निगेटिव्ह कनोटेशन. अकॉर्डिंग टू मी इट इज लर्निंग आहे. करेक्ट. सो ती आमची लर्निंगमध्ये गेली आणि मग हळूहळू एक 5-6 वर्षांनी आमचा कॅश फ्लो चालू झाला. देन वी कुड हायर अ टीम. बरोबर. आणि थोड्याशा गोष्टी सेटल झाल्या. आणि देन कोविड हिट बेसिकली 3 वर्षांपूर्वी. राईट. बट अनएक्सपेक्टेडली आमच्यासाठी तो एक वर असल्यासारखाच झाला.
कारण आम्ही ऑलरेडी सॉर्ट ऑफ वी हॅड अ लीन कन्सल्टिंग बिझनेस. म्हणजे आम्ही स्वतःला असं पोझिशन केलं होतं की ही एक बुटीक सॉफ्टवेअर फर्म आहे, राईट. हु आर एक्स्ट्रीमली गुड इन टेक्नॉलॉजी डिलिव्हरी. बरोबर. त्यामुळे एखादा कुठलाही अवघड प्रोजेक्ट असेल तर ते हे लोक करू शकतील, असं आमचं साधारण एक रेप्युटेशन आम्ही मार्केटमध्ये तयार केलं होतं. राईट. आणि सो कोविडमध्ये असं रिमोट वर्किंग त्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं करणं, कारण आमच्या प्रोसेस वगैरे सगळ्या सेट होत्या आणि आम्ही त्याच पद्धतीने चांगली लोक हायर केली होती, त्यांना ग्रूम केलं होतं. सो कोविडमध्ये आमचा बिझनेस साधारण 2.5 पट वाढला. सो ओव्हरऑल थिंग्स वर ऑन द अप. राईट. सो सर्व्हिसेस पण ऍड झाल्या, काही प्रोडक्ट्स विषयी तुम्ही काही म्हणजे ते डोक्यात होतं का मोस्टली सर्व्हिस ऍड होत गेल्या? जसं तू म्हणलास की बुटीक सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर पहिले समजा मोबाईल ऍप्लिकेशन असेल, मग ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल असं. हो. सो आमचा फोकस हा आम्ही सुरुवातीला मोबाईल ऍप्लिकेशन्स करून द्यायचो, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आम्हाला असं लक्षात आलं की मोबाईल ऍप्लिकेशन्स करणारे खूप लोक आहेत, म्हणजे ऍड एजन्सीज पण मोबाईल ऍप्लिकेशन्स करतात. बरोबर. सो हाऊ डू वी डिफरन्शिएट आवर सेल्फ? बरोबर. सो त्याच काळात टेक्नॉलॉजी साईडला क्लाउड या टेक्नॉलॉजीमध्ये खूप इनोव्हेशन झाली. बरोबर. AWS, गुगल क्लाउड, मायक्रोसॉफ्ट अझ्युअरमध्ये. बरं. सो त्याच्यात आम्ही स्किल सेट्स बिल्ड केले आमचे. राईट. सो इनिशियली आम्ही ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट असं म्हणून स्वतःला पिच करायचो, पण नंतर वी शिफ्टेड आणि आम्ही स्वतःला इंजिनिअरिंग केपेबिलिटी असलेली कंपनी राईट असं स्वतःला दाखवायला लागलो, Nice. क्लाउड इंजिनिअरिंग केपेबिलिटी. नाईस. आणि मग तशा पद्धतीचे आम्हाला बरेच क्लायंट्स मिळाले. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे आमचे जे स्पेशलायझेशन्स आहेत ते कुठलंही एखादं ॲप्लिकेशन जर अनेक लाख लोक वापरणार असतील किंवा अनेक कोटी लोक वापरणार असतील तर त्याला जे इंजिनिअरिंगचे स्किल सेट्स लागतात ते एक सिम्पल साधं ई कॉमर्स ॲप जे 1000-2000 लोक वापरणार ह्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे स्केलमुळे. हां. करेक्ट. सो त्याच्यात आम्ही सॉर्ट ऑफ एक्सपर्टीज आमची Nice. बिल्ड केली आणि तशा Nice. पद्धतीचे प्रोजेक्ट्स केले. राईट. सो आता फाउंडर म्हणून जेव्हा या गोष्टी घडत असतात, आता त्या घडून गेल्यात हा एक वेगळा भाग आहे, पण जेव्हा घडत असतात त्यावेळेस ती शिकण्याची एक काय म्हणतात, एक ती फायर असते नवीन स्किल. कारण तू आता आपण बोलता बोलता तू म्हणाला की स्किल सेट डेव्हलप केले किंवा स्किल सेट्स ऍड केले. हो. तर ह्याच्यामध्ये जेव्हा कुठलाही फाउंडर हे म्हणतो त्यावेळेस तो स्वतः ते शिकलेला असतो किंवा स्वतः ते आत्मसात केलेलं असतं ते नॉलेज. तर मग तिथे तुला हे जाणवलं नाही का की आता एवढं आपण ऑलरेडी भरपूर शिकलो आहोत किंवा ऑलरेडी आपण आता बिझनेस ओनर आहोत, तर आपण आता हे नाही शिकलं तरी चालेल किंवा तिथे आपण पटापट हायर करू, तर तिथे थॉट प्रोसेस काय असते? कारण बरेचसे लोक तिथे अडकतात की वेदर टू लर्न बाय युअर सेल्फ किंवा ते स्किल सेट ऍड करायचं का रिसोर्स ऍड करायचा. तर हे कसं तुम्ही फाईट केलं? हो, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि मी पण या स्ट्रगलमधनं गेलेलो आहे. म्हणजे मी थोडंसं असं म्हणेन की बिल्डिंग अ सेकंड लेवल, ओके, द लेवल हु रिपोर्ट्स टू यू इज व्हेरी क्रिटिकल, पण म्हणजे त्याला काही ऑप्शन नसतो, यू हॅव टू गो थ्रू द ग्राइंड. करेक्ट. म्हणजे सुरुवातीला म्हणजे मी असं म्हणतो की एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण तुमचा रोल हा सारखा बदलत असतो. एक्झॅक्टली. म्हणजे सुरुवातीला जेव्हा फक्त मी आणि मंदार होतो तेव्हा मी डेव्हलपर होतो आणि मंदार टेस्टर होता आणि बाकी सगळं आम्हीच करायचो. करेक्ट. राईट. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आमची टीम 3-4 लोकांची झाली, 5 लोकांची झाली. मग त्याच्यात वी स्टार्टेड डेलिगेटिंग वर्क आणि जे सगळ्यात मग त्याच्यात माझा रोल थोडासा सॉफ्टवेअर आर्किटेक्टचा झाला आणि मग ज्युनियर लोकांकडून काम करून घ्यायचं आणि मग जो काही तिथे आर्किटेक्ट तुम्ही असता, तुम्ही कोड रिव्ह्यूअर असता, या पद्धतीचा थोडासा रोल झाला. बरोबर. मग त्याच्यानंतर अजून टीम मोठी झाल्यावर तुमची बँडविड्थ लिमिटेडच असते. मग तुम्हाला तुमच्या ज्युनियर्सकडे अकाउंट मॅनेजमेंट वगैरे ही फंक्शन्स पण द्यावी लागतात. बरोबर. ती सगळ्यात अवघड स्टेज असते, कारण तुम्ही तुमचे जे क्लायंट असतात ते तुमच्याकडे बघून तुमच्याकडे आलेले असतात, ते ट्रस्ट यू. येस. आणि मध्ये आता तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला घालता तेव्हा दॅट इज द मोस्ट क्रिटिकल थिंग. येस. कारण त्या व्यक्तीने ते नीट केलं नाही तर काय करता येईल, तर प्रॉब्लेम येणार. येस. सो दॅट इज आय थिंक व्हेअर एव्हरीबडी स्ट्रगल्स त्या पॉइंटला. पण ती रिस्क असते, पण ती घ्यावीच लागते. बरोबर. आणि अदरवाईज यू कॅनॉट स्केल. सो तसंच आम्ही केलं. आम्ही म्हणजे मी स्वतः माझे हात जे आधी मी कोडिंग करायचो सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये ते हळूहळू कमी केले. माझा रोल मॅनेजर म्हणून झाला. आणि हे होणं पण महत्वाचं असतं, कारण तुम्ही तुमच्या ज्युनियरला जर चान्स दिला नाही तर त्याचं पण करिअर
पुढे जाणार नाही. बरोबर ही विल ऑल्सो नॉट ग्रो. येस, आणि अल्टिमेटली बँडविड्थ प्रत्येकाची 8 तासाची असते दिवसातली. सो कंपनी डझंट स्केल. या एक्झॅक्टली. नाही, खूप मस्त सांगितलंस, कारण की हा मेजर प्रॉब्लेम आहे. त्याच्यात थोडंसं डेलिगेशनचा पण भाग येतो, की हाऊ कॉन्फिडंट आर यू की तुम्ही डेलिगेट करताय काम, तेही महत्वाचं आहे. सो आता असं 11 वर्षाचं साधारण एक आपला हो. ब्लूप्रिंट आपण म्हणू. हो. आणि जेव्हा मी तुला DM केला लिंक्डइनवरती, हो. तर मला सगळ्यात कॅची एक लाईन दिसली. तर आपण त्याच्याविषयी बोलू, की आय एम ऑन अ करिअर ट्रान्झिशन ब्रेक किंवा हो. करिअर ब्रेक असं हो. तिथे आहे. हो. तर ही नवीन कॉन्सेप्ट आहे. हम्म. एस्पेशली आता आपले मोस्टली सगळे मराठी लिस्नर्स आहेत. पण हो. सो एक करिअरमध्ये एक स्टार्टअप फाउंडर आहे. हो. म्हणजे आता मी जेनेरिक थोडासा लांबून बघतो ह्या गोष्टीकडे, हो. की एक स्टार्टअप फाउंडर आहे, भारी क्रेडेन्शियल्स आहेत, उत्तम कंपनी चालू केली आहे, हम्म. IIT आहे, जॉर्जिया टेक आहे, बस म्हणजे ते हे कीवर्ड्स मोठे आहेत. हो. 11 वर्ष 12 वर्ष एक कंपनी रन करतोय. हम्म. आणि नाव ही सेइंग आय एम ऑन अ ब्रेक. हम्म. तर हे एक्झॅक्टली तू काय टाईपच्या ब्रेकवरती आहेस, हो. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की या ब्रेकच्या डिसिजन पर्यंत तू कसा पोचलास. सो जसं मी आणि मंदार माझा पार्टनर, आम्ही कंपनी शून्यातनं चालू केली आणि साधारण 30-35 लोकांपर्यंत आणली. त्याला आम्हाला 10 वर्ष लागली या Right. स्टेजला पोहोचायला. मला स्वतःला जो कायम इंटरेस्ट आहे तो कायम प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ह्याच्यातच होता पहिल्यापासून. पण कसं आहे, आमच्याकडे सुरुवातीला फंड जे होते ते लिमिटेड होते. आमच्या काही फॅमिली बॅकग्राऊंड्स बिझनेसवाल्या नव्हत्या, त्यामुळे आमचे स्वतःचे काही आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व्हिसेसपासून चालू केलं. कारण सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जेव्हा घुसता तेव्हा तुम्ही जे काम करता त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. राईट. सो सर्व्हिसेस बिझनेस हळूहळू आम्ही ग्रो करत या स्टेजला आणला. आणि स्टेज अशी आली की मला आता असं वाटलं की साधारण मी 11 वर्ष ह्याच्यात घातलेली आहेत आणि चांगली कंपनी तयार झालेली आहे. आणि जे बाकीचे म्हणजे सहकर्मचारी माझ्याबरोबरचे आहेत, जे ज्युनियर्स आहेत, जे कलिग्स आहेत, ते आता वेल इक्विप्ड आहेत ही कंपनी पुढे नेण्यासाठी. आणि मला स्वतःला पण आता काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्यामुळे या स्टेजला मला असं लक्षात आलं की देर इज नो पॉईंट इन कंटिन्युईंग धिस. जरी इट इज डुईंग रिअली वेल, पण जर आपल्याला हे करायचं नाही आहे तर देर इज रिअली नो पॉईंट इन कंटिन्युईंग. आणि जे लोक हे करण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना ही संधी जास्त मिळाली पाहिजे आणि त्यांनी ती कंपनी पुढे नेली पाहिजे. माझा पार्टनर मंदार जो सुरुवातीला टेस्टर होता, जो सुरुवातीला बिझनेस रोलमध्ये होता, आता सो आय वॉज द CEO. आय रिझाइंड इन April 2022. Since then he has taken over and the company is doing well under him. राईट. त्यामुळे आणि बाकीचे जे आहेत टेक्निकल काम करणारे ते पण चांगलं काम करतायत. त्यामुळे त्यांनीच कंपनी पुढे चालू ठेवावी आणि माझ्या त्यांना डेफिनेटली सगळ्या शुभेच्छा आणि सपोर्ट जो काय लागेल तो आहे. राईट. पण एक पॉईंट असा येतो जेव्हा इवन इफ यू आर अन एंटरप्रेन्योर, इवन इफ इट इज युअर कंपनी, यू हॅव टू कंटिन्युअसली इव्हॅल्युएट की तुम्हाला त्यातनं काय मिळतंय, राईट. तुम्हाला पुढे काय करायचंय. सो आता इथे मला तुला विचारायला आवडेल की वेन यू से इव्हॅल्युएट, ते अजून आपण थोडं डायसेक्ट करू शकतो का? हो. की काय काय पॅरामीटर, किंवा तुझ्या बाबतीत करू आपण जेनेरिक जाण्यापेक्षा, की तू काय इव्हॅल्युएट करत गेलास की जिथे ऑब्व्हियसली एक त्याचा एक बेस आन्सर असू शकतं की मला काहीतरी वेगळं ट्राय करायचंय, विच इज अग्रीड, विच इज नीडेड, आणि काय म्हणतात, इट इज नॉट इझी. हे सगळं इथपर्यंत जे तू म्हणलास ते सोपं नाहीये काम. पण तू काय इव्हॅल्युएट करत होतास किंवा अजून करतही असशील, तर त्याच्या थोडंसं प्रोसेस विषयी सांग. किंवा सो मी जसं म्हणलं तसं प्रॉडक्ट मला पहिल्यापासूनच करायचं होतं, पण साधारण गेली 3 वर्ष हा विचार हळूहळू परत माझ्या मनात चालू झाला की आपल्याला असं करायचंय. तो अजून प्रबळ होत गेला ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 3 years. आणि आय ऑल्सो ट्राईड की बिल्डिंग अ प्रॉडक्ट बिझनेस साईड बाय साईड विथ अ सर्व्हिस बिझनेस. कारण खूप जण मला हा प्रश्न विचारतात की अरे पण तुझी असलेली कंपनी जी आहे त्याच्यात तू साईड बाय साईड प्रॉडक्ट का केलं नाहीस. आय ट्राईड दॅट बट आय फेल्ड. राईट. आणि आय लर्नड इट द हार्ड वे की यू कॅनॉट हॅव अ प्रॉडक्ट बिझनेस अँड सर्व्हिस बिझनेस साईड बाय साईड अंडर द सेम हाऊस.
आणि हे जेव्हा मला लक्षात आलं, दिस वॉज द मोमेंट आय वॉज इव्हॅल्युएटिंग, आणि मला हे लक्षात आलं एका पॉइंटला की हे शक्य नाहीये एका पॉइंटला. त्या ठिकाणी देर वॉज नो ऑप्शन बट टू टेक द प्लंज वन्स अगेन. बरोबर. सो तो डिसिजन खूपच सोपा होता माझ्यासाठी. राईट. सो आता हा ब्रेक किती आता झालेत तुला दिवस किंवा काय? सो टेक्निकली 5-1 महिने झालेत. हा. आणि माझं एक्झिट होऊन, आणि ब्रेक म्हणजे आय एम प्लॅनिंग अ न्यू व्हेंचर. पण जे न्यू आहे ते अजून क्रिस्टलाइज झालेलं नाहीये. सो आय एम स्टील इन द R&D फेज. राईट. आणि सो या स्टेजला मी आहे साधारण. राईट. सो 5 महिने म्हणजे अराउंड 150 दिवस. हो. मला खूप इंटरेस्ट, म्हणजे का मला इंटरेस्ट आहे आय डोंट नो, पण मला ते खूप प्रश्न पडले वेन आय रेड दॅट लाईन. सो मला नक्की आवडेल आता जाणून घ्यायला की हे 150 दिवस जितके नॉर्मल ग्रोथ फेजमध्ये किंवा ग्रोईंग फेजमध्ये जितके नॉर्मल वाटू शकतात, तितके 150 दिवस आफ्टर अ हेवी 10 year स्टार्टअप लिफ्टिंग हे नसू शकतात. बरोबर आहे. तर मला तिथे आता खूप आहेत प्रश्न, पण आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू. मला आवडेल जाणून घ्यायला की डेफिनेटली हे मागे वळून बऱ्याच गोष्टी इव्हॅल्युएट किंवा बघितल्या असशील तू, त्याच्यात तुला काय जाणवलं 10 वर्षात स्टार्टअपच्या तुझ्या जर्नीमध्ये? असं काही रिफ्लेक्शन्स तू केलेस किंवा काही स्ट्राईक झालं की अरे नाही हे, आणि मे बी ते तुझ्या नवीन व्हेंचरसाठी उपयोगी पडेल? हो. तर असं काही स्ट्राईक झालं का? सो काही गोष्टी डेफिनेटली मला स्ट्राईक झाल्या की ज्याला मी म्हणतो की जी माझी लर्निंग्स आहेत. ओके. तर पहिली गोष्ट मला अशी जाणवली की आपल्या डोक्यात आपण जेव्हा स्टार्टअप करायचं असं म्हणतो तेव्हा अरे काहीतरी खूप भारी असणार, ओके, आणि खूप एक्साइटिंग असणार, ओके, असं आपल्याला वाटतं. आपण जेव्हा त्याच्यात घुसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खूपच बोरिंग आहे, खूपच मोनोटोनस आहे. बरोबर. पण ॲट द सेम टाइम इट इज व्हेरी रिवॉर्डिंग असं माझ्या लक्षात आलं. बरोबर. म्हणजे तुमच्या साधारण आयुष्यातला 90% वेळ हा बोरिंग आणि मोनोटोनस गोष्टी करण्यात जातो, पण 10% वेळ म्हणजे माझ्यासाठी तरी असं झालं, इट इज व्हेरी रिवॉर्डिंग. बरोबर. तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी मिळते, बरोबर, जी तुम्हाला एरवी मिळू शकत नाही. अजून एक मला असं लक्षात आलं की आपण जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे पॅशन सगळ्यात महत्वाची, ओके, आणि पॅशन नसली तर तुम्ही काही करू शकत नाही. पैसा हा एवढा नाहीये महत्वाचा, पण पॅशन महत्वाची. पण माझं लक्षात आलं पैशाचा रोल पण बदलत जातो इन अ स्टार्टअप. येस येस. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे जर पैसेच नसतील तर पॅशनचा काय उपयोग? बरोबर. दॅट इज वेअर आय वॉज वेन आय स्टार्टेड मेगो. पैसे नव्हते स्वतःचे, थोडेसे होते जे सीड फंडिंग म्हणून, पण ते प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी पुरेसे नव्हते. राईट. सो आधी पैसे मिळवा, पहिले काबिल बनो. बरोबर. आणि त्यामुळे यू एंड अप तुमचा सगळा लर्निंग चालू होतं आणि मग तुम्ही एका पॉइंटला येता आणि त्या पॉइंटला तुम्हाला लक्षात येतं की मनी इज नॉट एव्हरीथिंग. ओके. त्या पॉइंटला तुम्हाला असं लक्षात येतं की मनी इज जस्ट अ टूल टू अचीव्ह व्हॉट यू रिअली वॉन्ट टू डू. बरोबर. सो हा एक माझ्यासाठी पैशांचा स्टार्टअपच्या जर्नीत असलेला रोल हा आधी लक्षात नव्हता आला. आता नाव यू आर मोर इक्विप्ड असं आपण म्हणू. डेफिनेटली. की तुला आता, कारण की म्हणजे तू जो पॉइंट म्हणलास ते उत्तम आहे की तो वेन यू से की पैसे हे टूल आहे, पण हे कळायला इथे यायला तुम्हाला थोडे पैसे हाताशी असावे लागतात. ऍब्सोल्युटली. आणि डेफिनेटली म्हणजे पॅशन बरोबर पैसे पण असतील थोडेसे सपोर्टला, तर मुव्हिंग थिंग्स बिकम्स इझी. बाकी काही उलट पण आहे. हा, राईट. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे खूप पैसे असले आणि पॅशन नसली तर नाही होऊ शकत काही. नाही, कारण अगेन आय टाय दिस अप की जे तू म्हणालास ना की 10% 90% ग्राइंड आहे किंवा मोनोटोनस जॉब आहे, बोरिंग आहे, आणि जेव्हा ते 10%चं रिवॉर्ड तुम्हाला मिळतं ना, तुम्हाला ते 90% बोर वाटत नाहीत. बरोबर. आणि दिस इज काय म्हणतात त्याला, एक इनडायरेक्टली लूजली टाईड अप विथ पॅशन. करेक्ट करेक्ट. की जर का तुम्हाला आवडच नसेल तर तुम्हाला रोज उठून कोड चेक करणं किंवा कुठलीही स्टार्टअप असेल तर ते फार बोरिंग काम आहे. म्हणजे इंटरेस्टिंग भाग जो स्टार्टअपचा दिसतो बाहेर, त्याच्यापेक्षा जो रुटीन भाग आहे हा खूप बोरिंग आहे. म्हणजे इट इज लाईक
काय म्हणतात, खूप वेळा तुम्हाला डाऊट पण येतो की तू काय करतोय हे, हो किंवा हो हो म्हणजे हे हो माझं काम नाहीये पासून बऱ्याच गोष्टी फाईट कराव्या लागतात. डेफिनेटली. सो ते खूप महत्वाचं लर्निंग डेफिनेटली अजून तू एक म्हणलंस. मला असं जाणवतं की म्हणजे हे दिस इज क्लिशे बट इट इज स्टील इम्पॉर्टंट, येस. की तुम्ही जर एखादी कंपनी एखाद्या व्हिजननी काही सॅक्रिफायसेस करून चालू केली असेल तर यू शुड स्टिक इट आउट. म्हणजे यू शुड नॉट गिव्ह अप व्हेरी अर्ली. म्हणजे आता माझ्या दृष्टीने मी काय सॅक्रिफाईस केलं, आता बाबा मी अमेरिकेतलं माझं लाईफ सॅक्रिफाईस केलं, मी भारतात आलो, कंपनी चालू केली, बरोबर. आणि जरी मी भारतात येऊन कुठे जॉब घेतला असता तर त्यावेळी मला जो पगार मिळाला असता बरोबर तो सुरुवातीला मिळाला नाही. बरोबर. सो ते मी सॅक्रिफाईस केलं. आणि साधारण आम्हाला सुरुवातीची 4-5 वर्ष खूप स्ट्रगल म्हणण्यापेक्षा लर्निंगची गेली. हो. पण तो टाइम स्पेंड केल्यावर जे लर्निंग मिळतं दॅट इज एक्स्ट्रीमली इनव्हॅल्युएबल. आणि त्याच्याकरता पॅशन डेफिनेटली लागते. म्हणजे तो पिरियड सस्टेन करायला ॲब्सोल्युटली. पॅशन डेफिनेटली लागते. येस 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 ॲब्सोल्युटली. सो हे झालं, पण आता मला हे पण जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुझं मे बी 1 आठवडा जाऊ दे, म्हणजे तुझं एक्झिट झालं, 1 आठवडा आपण सोडून देऊ, पण त्याच्यानंतर हाऊ वर यू थिंकिंग किंवा प्लॅनिंग द डे? कारण आता 10 वर्षाच्या धावपळीमध्ये तुला डेफिनेटली 18 तास कमी पडत होते किंवा असणार आहेत. आणि सडनली तुला आता कंपल्सिव्ह टास्क काही नाही आहेत, किंवा असं काही नाहीये की तुला जायचंय बिकॉज यू हॅव नाव गिव्हन अप ऑल द रोल्स आणि तू ऍक्च्युअली ब्रेकवरती आहेस. तो पहिलाही आठवडा जाऊ दे, म्हणजे 2 आठवडे गेले की बाबा रिलॅक्स आहे, काही नाही करायचं. 3rd वीक हाऊ डिड यू स्टार्ट प्लॅनिंग द डे, किंवा ओव्हरऑल काय थॉट प्रोसेस होती टू प्लॅन अहेड? सो मला नेहमीच साईड प्रोजेक्ट्स करायला आवडतात. नाईस. फ्रॉम कॉलेज डेज. मस्ट बी इझी फॉर यू देन. आणि म्हणजे माझी ऍक्च्युली आंतरप्रिनरियल जर्नी पण खरंच अशीच चालू झाली. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना काही प्रोजेक्ट्स केले आणि त्याला काही काही ठिकाणी बक्षिसं वगैरे मिळाली, आणि त्यातनं मला प्रोजेक्ट्स करणं या गोष्टीची गोडी लागली. त्यामुळे माझा प्रॉब्लेम असा होत होता मेगोमध्ये असताना की मला हे एका पॉईंट नंतर मला हे प्रोजेक्ट्स करायलाच वेळ मिळत नव्हता. अँड व्हेन यू ऍक्च्युली वॉन्ट टू बिल्ड अ प्रॉडक्ट, तुम्ही असा विचार करून प्रॉडक्ट बनवू शकत नाही रे. तुमच्या डोक्यात ज्या स्पेसेस तुम्ही आयडेंटिफाय केलेले असतात की जिथे तुम्ही काहीतरी तुमचे स्किलसेट्स असतात, जिथे तुम्ही प्रॉडक्ट्स तयार करू शकता, तुम्ही त्या मार्केट जवळ असता किंवा त्या मार्केटला ऍक्सेस असतो तुम्हाला, अँड देन यू स्टार्ट सम साईड हसल और साईड प्रोजेक्ट. एखादा फेल झाला तर तो बंद करून दुसरा करू शकता, तो फेल झाला तर बंद करून तिसरा करू शकता, तो फेल झाला तर बंद करून चौथा करू शकता, अंटिल you find something. So according to me, when you build a product or when you build a product based company, it's a journey of seeking your users. असं माझं मत आहे. म्हणजे तुम्हाला तो शोध असतो की तुम्हाला तुमचे केपेबिलिटीज, तुमचे स्किल्स, तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्याच्यात त्या व्हॅल्युएबल असतील असे युजर्स कोण आहेत, हा तो शोध आहे. सो द डे आय लेफ्ट मेगो, मला इतका वेळ मिळाला ह्या सगळ्या गोष्टी ट्रायआउट करायला की मला ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी माझे प्रोजेक्ट चालू केले साईड बाय साईड, ज्या काही स्पेसेस मी आयडेंटिफाय केल्या होत्या. ग्रेट. आणि वन थिंग लेड टू अनदर, अशा पद्धतीने मी सध्या काम करतोय. म्हणजे असं काही स्पेसिफिक शेड्यूल असं फार फॉलो नाही करत आहेस? नाही, शेड्यूल फॉलो करतोय. मी एक होम ऑफिस तयार करून घेतलं अमेझिंग माझ्यासाठी. राईट. इतके दिवस मला माझ्या फॅमिलीसाठी एवढा वेळ देता येत नव्हता, बरोबर, तो आता मला थोडा देता येतो. राईट. सो त्याच्यावर पण मी फोकस केला, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पेंड टाइम विथ फॅमिली ॲज वेल. आणि विच इज कारण विदाऊट फॅमिली सपोर्ट यू रिअली कांट डू एनिथिंग. बरोबर. आणि एक कोइन्सिडेंटली अशी एक चांगली गोष्ट झाली की स्नेहा म्हणजे माझी बायको, तिच्या PhDचं शेवटचं वर्ष हे त्याला कोइन्साइड होत होतं. त्यामुळे ती पण खूप बिझी झाली या मागच्या 7-8 महिन्यात. आणि त्यामुळे सॉर्ट ऑफ थोडंसं मी असं म्हणलं की तू आता तुझं PhDचं उरकून घे, मी बघतो घरी काय करायचं ते. सो माझ्या मुलीबरोबर खूप वेळ घालवला. आणि सो अशा पण गोष्टी केल्या. आणि आय लाईक जिमिंग, आय लाईक वर्कआउट. सो वर्कआउट परत रेग्युलरली चालू केला. बरोबर. आणि साईड प्रोजेक्ट चालू केले अशा पद्धतीने. पण रुटीन मध्ये मी आहे. राईट. आय कॅनॉट डू एनिथिंग विदाउट रुटीन शिवाय काही करता नाही. येस, ते शेड्यूल थोडंसं महत्वाचं असतं. पण एक खूप सुंदर ब्रीदर असल्यासारखं मे बी झालंय. डेफिनेटली. आणि
मे बी अशा ब्रेक्स मध्ये मला या ब्रेकचा अनुभव नाहीये ऑनेस्टली. हो. सो आय एम जस्ट थ्रोईंग अवे इमॅजिनेशन जे तू सपोर्ट करू शकतोस मे बी. हां. खूप गोष्टी रिडिफाईन पण होत असतील तुझ्याच डोक्यामध्ये अबाउट प्रोजेक्ट, अबाउट पीपल अराउंड यू, अबाउट ओव्हरऑल म्हणजे पुस्तकं असतील जे तुला आवडतंय, हो. सिटी असेल, हो. अमेरिकेतलं हे हो. काही म्हणजे हो. त्या बऱ्याच गोष्टी रिडिफाईन होत असतील विथ अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. तर मला असं वाटतं की हे खूप मे बी हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह ब्रेक असू शकतो तुझ्यासाठी. हो, आणि म्हणजे मी रिडिफाईन म्हणण्यापेक्षा मी थोडंसं असं म्हणेन की मेगो बरोबरची जी 11 वर्ष होती त्याच्यात विचार करायलाही वेळ नव्हता. ॲब्सोल्युटली विचार करायला वेळ नव्हता, आणि त्यामुळे गोष्टी आपल्या घडत होत्या एकामागोमाग एक. आणि म्हणजे आधी मी जेव्हा कंपनी चालू केली त्यावेळी दिवसातनं प्रॉबेबली 2 तास फ्री मिळायचे. ज्या दिवशी मी रिझाईन केलं त्याच्या आधीचा आठवडा मला साधारण दिवसातनं 2 मिनिटं फ्री मिळायची. सो इतकं तुम्ही बिझी असता, आणि त्यामुळे तुम्हाला विचार करायलाच वेळ मिळत नाही, गोष्टी घडत असतात तुमच्या. बरोबर. माझा असा अनुभव आहे की या ब्रेकमध्ये मला ज्या गोष्टी घडल्या त्याचं खूप प्रोसेसिंग झालं माझ्या डोक्यात, सबकॉन्शियस लेवलला. राईट. वेगवेगळी म्हणजे अच्छा हे असं झालं म्हणून असं झालं, आणि जी काही तुमची मतं अजून बदलतात, तुम्हाला ज्या तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी असतात त्याचा वेगळा अर्थ समजतो, राईट. त्याच्यातनं वेगळ्या गोष्टीची संगती लागते, आणि ओव्हरऑल क्लॅरिटी वाढते, असा आतापर्यंत तरी माझा एक्सपिरियन्स आहे. राईट. त्यामुळे धिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइम. म्हणजे हा ब्रीदर प्रत्येकाने घेणे प्रत्येकाच्या आयुष्यात हे खूपच महत्वाचं आहे. राईट. असं आता मी एक साधारण त्याच्यातनं गेल्यावर नक्की म्हणू शकतो. येस. पण आता अजून एक प्रश्न मला इथे आता डोकावतोय की बेस कॅम्प तुला माहितीये हो, प्रोडक्ट? माहिती आहे. तर त्याचा जो सीईओ आहे, फाउंडर जेसन, तर तो ऑलमोस्ट 90% ऑफ हिज टाइम ब्लॉक करून ठेवतो थिंक. कारण जे तू म्हणालास की विचार करायला जो वेळ मिळेल ऑपरेशन्स मध्ये जितकं कमी असू ऍज अ सीईओ, तर मला आता असं विचारायचं वाटतं की ती वॉज इट डिफिकल्ट और इज इट डिफिकल्ट मेगो मध्ये हा वेळ काढणं? म्हणजे हा ब्रीदर जो आहे हा मेगो मधनं तुला मिळाला असता का नसता मिळाला? नाही, नसताच मिळाला, नाहीच मिळू शकत. राईट. एकदा तुमचे ऑपरेशन्स वाढले की यू डोंट गेट टाइम टू थिंक. राईट. त्यामुळेच इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही कंटिन्युअसली नाही, पिरियॉडिकली तुम्ही स्वतःला रिडिफाईन करता. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट सुरू करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःबद्दलच्याच आपल्या काही धारणा असतात की मला हे आवडतं, मला ते आवडतं. ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years मला हे लक्षात आलं की अरे ह्यातल्या काही माझ्या धारणा चुकीच्या होत्या, किंवा आता आय हॅव इव्हॉल्व्ड आउट ऑफ दॅट. मला आता अजून काही वेगळ्या गोष्टी आवडतात. किंवा सुरुवातीला असं वाटतं की तुम्ही कंपनीत जे कल्चर सेट केलेलं असतं, अरे त्याच्यात हे करायला नको होतं, ते करायला नको होतं, पुढच्या कंपनीत मी हे नाही करणार. बरोबर. सो असे बरेच विचार. राईट. सो हे कुठे डॉक्युमेंट करतोयस, लाईक जर्नलिंग किंवा असं, किंवा आर यू डॉक्युमेंटिंग ऑल दीज थॉट्स? करतोय ऍक्च्युअली, आय एम डुईंग दॅट. राईट. आणि बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. नाही तर काय होतं बऱ्याचदा अशा कॉन्व्हर्सेशन्स मध्ये यू कॅन गो बॅक अँड स्पीक अबाउट इट, पण जेव्हा ऍक्च्युअली जर्नलिंग होत नाही किंवा डॉक्युमेंटेशन होत नाही त्यावेळेस ते विसरलं जातं बऱ्याचदा, आणि मग यू टेंड टू डू द सेम मिस्टेक. तसंही होतं. हाऊ हॅज द वर्ल्ड अराउंड यू रिॲक्टेड? घरचे प्रॉबब्ली दे वुड हॅव अंडरस्टूड इट, आणि त्यांना भारी पण वाटलं असेल की चला हा बाबा जरा जास्त वेळ घरी थांबतोय. पण बाकी एक सेकंडरी टर्शरी सर्कल असतं आपलं, त्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या? ओके, मी एक पहिल्यापासनं माझं असं मत आहे की ॲटलिस्ट इन अन इंडियन सेटिंग तुम्ही फॅमिलीशिवाय काही करू शकत नाही. म्हणजे फॅमिली सपोर्ट जर नसेल तर गोष्टी खूप अवघड होतात. सो फॅमिली सपोर्ट मिळवायचा कसा? सो माझं त्याच्यामागचं सिम्पल सूत्र होतं की मी अत्यंत ट्रान्सपरंट होतो, की म्हणजे मेगोमध्ये पण ज्या गोष्टी चालायच्या ते सगळं मी सांगायचो. त्यामुळे जर स्ट्रगल असेल तर घरच्यांना माहिती होतं हा स्ट्रगलमध्ये आहे, जर गोष्टी चांगल्या चालू असतील तर घरच्यांना माहिती होतं गोष्टी चांगल्या चालू आहेत. सो एक मला स्टार्टअप फाउंडर म्हणून असं एक नेहमी वाटतं की इट इज, तुम्ही तुमच्या एम्प्लॉईज बरोबर कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, तुमच्या पार्टनर्स बरोबर कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, तुमच्या कस्टमर्स बरोबरही महत्त्वाचं आहे,
पण तुमच्या फॅमिलीबरोबरही तितकंच महत्त्वाचं आहे. हम्म. कारण तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये पण तो कॉन्फिडन्स बिल्डिंग करणं हे गरजेचं असतं. येस. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर ज्यावेळी तुम्हाला सपोर्टची गरज असते त्यावेळी तुम्हाला तो मिळत नाही. म्हणजे आत्ता ज्यावेळी मी हा डिसिजन घ्यायचा ठरवला त्यावेळी माय फॅमिली फुल्ली सपोर्टेड मी, आणि त्याचं सगळं क्रेडिट त्यांनाच आहे. थोडंसं 1% क्रेडिट मी मला घेईन, कारण मी कायम त्यांना इन्फॉर्म ठेवलं येस. की माझ्या डोक्यात काय चालू आहे, मला आत्ता कसं वाटतंय, आता मला काय करायचं आहे. राईट. सो दॅट रिअली हेल्प्ड. पण आता एक सर्कल वाढवू आपण आता, फॅमिली अँड फ्रेंड्स किंवा शेजारचे, कॉलनी मधले असे, कारण बरेच आपलं इंटरॅक्शन सगळीकडे असतं. साधारण मला असं जाणवलं की ज्या लोकांना मी माहिती आहे ॲज अ पर्सन, राईट, ओके, किंवा ज्यांनी माझ्याबरोबर इंटरॅक्ट केलं आहे, काही जण मला म्हणले की अरे तू हे आधी का नाही केलंस. अशा पण मला रिॲक्शन्स मिळाले. हे तू आधीच करायला हवं होतंस. राईट. पण थँकफुली तू बेटर लेट दॅन नेव्हर. राईट. सो अशा काही मला रिॲक्शन्स आल्या. 1-2 माझे थोडेसे लांबचे आजी आजोबा आहेत, ज्यांना फारसं सध्याचं जे स्टार्टअप कल्चर आहे, एंटरप्रेन्योरशिप कल्चर आहे, त्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. बरोबर. त्यांच्या अशा रिॲक्शन्स आल्या, अरे बाबा आता काय होणार वगैरे वगैरे, अशाही रिॲक्शन्स आल्या. राईट. सो वेगवेगळ्या रिॲक्शन्स आल्या. बऱ्याचशा कस्टमर्सनी सपोर्ट केलं. म्हणजे हा पण एक माझ्या पुढे एक मेजर कन्सर्न होता की हाऊ विल द कस्टमर्स टेक इट. येस. कारण कस्टमर्ससाठी पण मोस्ट ऑफ देम ट्रस्टेड मी, बिकॉज आय वॉज द पर्सन हू वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द टेक डिलिव्हरी. सोल्युशन पार्ट तुझ्याकडे होता, माझ्याकडे होता. आणि आता जर मी नसणार असेल, बट मोस्ट कस्टमर्स ट्रस्टेड मी, कारण आय हॅड केप्ट देम इन लूप, आणि मी त्यांनाही सांगितलं होतं राईट की असं 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 मी करणार आहे. सो त्यांच्यासाठी सरप्राईज नव्हतं. राईट. सो ओव्हरऑल मला असं लक्षात आलं की फार निगेटिव्ह रिॲक्शन्स नाही आल्या. कारण माझ्या साईडनी मी कम्युनिकेशन क्लिअर ठेवलं होतं. आत्ता पण मी लिंक्डइनवर मी आता ब्रेकवर आहे हे व्यवस्थित अनाऊन्स केलेलं आहे. त्यामुळे द कम्युनिकेशन क्लॅरिटी ही मी ठेवलेली आहे सगळ्या जगाबरोबर. राईट. आता कस्टमर्सचा जो तू पॉइंट सांगितलास की कस्टमर्स बरोबर कम्युनिकेट केलं होतंस वेल इन ऍडव्हान्स म्हण किंवा, सो एक टेम्पलेट जर थ्रो करायची असेल तर व्हॉट वॉज युअर फर्स्ट पॅराग्राफ और ओव्हरऑल ईमेलचा टोन कसा होता तुझा वेन यू ओपन दिस आयडिया फॉर द फर्स्ट टाइम? एक मी सांगू शकतो, थोडंसं मी हे थोडंसं वेगळ्या डिरेक्शनमध्ये नेतो. येस. की कस्टमर्स हा डिसिजन कसा घेतील, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन युअर अर्लियर रिलेशनशिप विथ द कस्टमर. ॲब्सोल्युटली. ओके. सो मेगोमध्ये मी कायम 2 गोष्टी सांगायचो लोकांना. कस्टमरशी जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळी की असं सांगायचो की तुम्ही जर चूक केलीत कुठली तर तुम्ही आधी कस्टमरला जाऊन सांगा. तुम्ही फक्त एवढी गोष्ट फॉलो करा, कस्टमर तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. बरोबर. सो ओनली डू वन थिंग, मेक मिस्टेक्स, बट इफ यू मेक देम फर्स्ट गो अँड टेल द कस्टमर की अशी अशी मी चूक केली आहे. सो ह्यानी काय झालं की ह्यानी 2 गोष्टी व्हायच्या की एकतर एक सॉलिड ट्रस्ट बिल्ड झाला की बाबा कस्टमरला कळायचं की अरे हे लोक जे काय ते खरं सांगतायत. सो एक इंटिग्रिटी फॅक्टर हा कायम बिल्ड झाला. आणि दुसरं म्हणजे कस्टमरला असं सारखं वाटायचं की अरे ह्यांचं लक्ष आहे, म्हणजे हे व्हेंडर म्हणून बघत नाहीयेत आपल्या प्रॉडक्टकडे, आपल्यापेक्षा जास्त हे लक्ष ठेवून आहेत आपल्या प्रॉडक्टवर. राईट. सो ह्याच्यामुळे एक डीप अमाऊंट ऑफ ट्रस्ट हा कस्टमर्स बरोबर ऑलरेडी बिल्ड झाला होता माझा, बिकॉज ऑफ जस्ट धिस वन सिम्पल प्रॅक्टिस अँड मेनी अदर प्रॅक्टिसेस. आणि त्यामुळे मी जेव्हा सांगितलं की मी असं असं करणार, त्यावेळीही मी हे सांगितलं की मी का करणार आहे, कसं करणार आहे. जे मी आता तुला सांगतोय तेच मी त्यांना सांगितलं. राईट. अशी कुठली वेगळी स्टोरी नव्हती त्यांना सांगितलं. बरोबर. अँड दे बिलीव्ड इट. आणि एनी सेम पर्सन हू लिसन्स टू दिस स्टोरी तो म्हणेल ऑब्व्हियसली ना, म्हणजे इट्स अ लॉजिकल थिंग, म्हणजे त्याच्यात काहीच वाटणार नाही. करेक्ट. सो तसंच झालं. राईट. ऍक्च्युली. राईट. आणि प्रश्न काय होता की मग आता तू गेल्यावर काय, हा पुढचा प्रश्न येतो ना. येस. सो मी त्यांना सांगितलं की यू ट्रस्ट माय टीम आणि ते करतील चांगलं काम, आणि तसं चालू आहे. म्हणजे ॲब्सोल्युटली. सो तो पण इम्पॉर्टंट फॅक्टर तू म्हणलास की क्लिअर कम्युनिकेशन, आणि ह्यानी कंटिन्युअसली लूपमध्ये जर असतील लोक तर तो इट विल ऑल्सो गो बॅक टू द रिलेशनशिप दॅट यू हॅव बिल्ड विथ कस्टमर्स. ॲब्सोल्युटली राईट. आता या ब्रेकवर असताना इज इट लाईक ॲब्सोल्युटली झिरो इंटरॅक्शन विथ मेगो फ्रॉम अ वर्क पॉइंट ऑफ व्ह्यू? सो व्हेन आय रिझाइंड ॲज CEO
त्याच्यानंतर हळू टेपर डाऊन होत गेली. करेक्ट. आणि आता तर मी पूर्ण एक्झिट केलेली आहे. त्यामुळे देर इज ॲब्सोल्युटली नो इंटरॅक्शन बिकॉज नाव दे डोंट नीड मी. म्हणजे दे आर गुड ऑन देअर ओन. आणि त्यांचं आता सेट झालेलं आहे राईट सगळं. राईट. हां. सो नाही, बिकॉज इट इज नॉट इझी. येस. म्हणजे जितक्या प्लेनली तू सांगतोयस, हो. कारण आता तू अर्थात याच्यावर 5 महिने 6 महिने विचारही झालाय, हो. ते तू फॉलोही करतोयस, पण हो. एक ऑन्टरप्रेनर म्हणून मी हो. जेव्हा या गोष्टीकडे बघतो, हो. तर इट इज नॉट इझी हो. टू हॅव झिरो इंटरॅक्शन विथ युअर स्टार्टअप विच यू हॅव बिल्ट. हो. आणि पण त्याची गरज पण असते. हो. म्हणजे अनलेस तू ते पूर्ण बंद करतोयस, हो. तिथे तुझ्या नवीन गोष्टींकडे लक्ष जाणार नाही. नाही, त्याचं क्रेडिट मी माझ्या पार्टनरला देईन, मंदारला. नाईस. कारण त्याचं कारण असं आहे की ही ऑल्सो अंडरस्टूड की आता हा माणूस जर चाललाय तर आपल्याला ह्याच्यावर डिपेंडंट नाही राहता येणार. करेक्ट.